या बुलेटिनमध्ये घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा मॉर्निंग सुपरफास्ट मधून। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत आणि बीडमध्ये मारहाणीच्या घटनांची मालिका अजूनही सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। आजचा बीड बंद तुर्तास स्थगित करण्यात आलेला आहे। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ बीड बंदची हाक दिलेली होती। मनोज जरांगे पाटील आणि सर्व बांधवांची चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे। मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी पण भेट घेतली आहे। शिवराज दिवटेला 10 ते 15 जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली। शिवराजवर अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। सूरजला मारायला कोण कोण याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळे भांडण झालेलं नाही। आता त्याचं नेमकं कारण काय ते काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील। बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामधील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय आणि या आरोपींनी परळी तालुक्यामधील नंदागावळी येथील एका युवकाला मारहाण केलेली होती। या आरोपींचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे। बीडमधील विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल। आजच्या सुनावणीमध्ये काय होणार याकडे लक्ष असेल। पुरंदर विमानतळ भूसंपादन बाधित शेतकऱ्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना फोन केला। मात्र फडणवीसांचा फोन व्यस्त आल्यामुळे त्यांनी अजित पवारांना फोन लावून त्यांच्याशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांची बैठक घेऊन समस्या सोडवा अशा सूचना सुद्धा शरद पवार यांनी अजित पवारांना केल्या। संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर पीएमएलए कायदा पुन्हा चर्चेत आलेला आहे आणि यावर छगन भुजबळांनी मोठं विधान सुद्धा केलंय। हा कायदा पी चिदंबरम यांचं पाप आहे असं भुजबळ म्हणालेत। तसंच या कायद्याचा सर्वात पहिला बळी मी ठरलो असं सुद्धा ते म्हणालेत। ज्याला काही इंग्लिश में एम्बार्गो म्हणतात, जामीन मिळण्यावर आडकाठी ती वसुली कोणी? ती वसुली चिदंबरम। जामीन मिळाला असं 15 दिवसामध्ये पुन्हा काय वाटलं अनेकांना मारामारी होतात, काय होतात जामीन में तो केस चालते, खरं असेल तर त्यांना सजा होते, नसेल तर चुकतात। पण सगळ्यात मध्ये बोट कशावर लोक ठेवतात? ते वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 जामीनच मिळत नाही आणि हा कायदा बदलण्याचं पाप चिदंबरमने केलेलं आहे। मुंबईमधील सत्कार कार्यक्रमामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जर महाराष्ट्राचे आहेत तर महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि महाराष्ट्र डीजी पोलीस कमिशन आणि बाकी अधिकाऱ्यांना यावंसं वाटलं नसेल तर त्यांनी असा विचार करावा असं म्हणत भूषण गवईंनी नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे। मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही। इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन विथ द ज्युडिशियल। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नाराजीनंतर पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त तसंच पोलीस अधिकारी यांनी तात्काळ भेट घेतलेली आहे। काल भूषण गवई यांचा महाराष्ट्र गोवा राज्य बार आणि काउन्सिलकडून सत्कार करण्यात आला आणि त्यावेळी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि सचिव अधिकारी उपस्थित नसल्यानं भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली। अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेला सचिन वाझे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। सचिन वाझेला नोकरीमध्ये पुन्हा घेण्यात देशमुखांचा संबंध नव्हता। वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी आपलं नवं पुस्तक नरकातला स्वर्ग यामधून केलाय।
एखादं पुस्तक केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी लिहिलं गेलं असेल तर त्याला पुस्तक म्हणता येणार नाही. संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. परमेश्वराने संजय राऊत यांना चांगलं बोलण्याची बुद्धी दिली नाही अशी टीका सुद्धा दानवेंनी राऊतांवर केली आहे. अलमट्टी धरणासंदर्भात कर्नाटक सरकारने पाटबंधारे विभागाला माहिती दिलेली नाही आणि हा लढा ताकदीने उभारला नाही तर अलमट्टी आपल्या मानगुटीवर येईल असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलंय. वडनेरे समितीचा अहवाल रद्द करून नवीन समिती स्थापन करून त्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. कोणत्या पक्षाने काय केलं यापेक्षा अलमट्टीची उंची वाढवली जाते ते थांबणं गरजेचं आहे असं विधान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. सरकारने निर्णय जाहीर न केल्यास खऱ्या आंदोलनाला सुरुवात होईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला. केएम रुग्णालयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 13 वर्षीय मुलीचा आणि 59 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. मात्र या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नव्हे तर इतर गंभीर आजारांमुळे झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासन करत आहे. दहिसरच्या गणपत पाटील नगरमध्ये 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये 6 जण जखमी झालेले आहेत. कुटुंबियांच्या जुन्या वादामधून ही हाणामारी झाल्याची माहिती आहे. सोलापूरमध्ये लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. सोलापूरमध्ये आगीमध्ये अडकलेल्या 5 जणांना बेशुद्ध अवस्थेत अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर सुद्धा काढलं. मागच्या जवळपास 13 तासांपासून अधिक वेळ या टॉवेलच्या कारखान्यामध्ये आग धुमसत होती. सोलापूरमधील टेक्सटाईल कारखान्याला लागलेली आग तब्बल 13 तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र पुन्हा एकदा आगीचा भडका उडाला. गॅसचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुन्हा एकदा आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अग्निशमन दलाच्या समोरच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडून सोलापूरमधील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ही मदत करण्यात येणार आहे. तर पंतप्रधान मोदींकडून सुद्धा मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सोलापूरमधील अक्कलकोट MIDC मधील सेंट्रल टेक्सटाईलला लागलेले आगीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी शिंदेंनी फोनवर सविस्तर चर्चा केली आहे. तसंच या आगीसंदर्भात पूर्ण यंत्रणा कामाला लावण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये आज पुन्हा 2 जणांचा मृत्यू झाला. जंगलामध्ये जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले असता वाघानं हल्ला करून त्यांना ठार केलं. मागील 8 दिवसांमध्ये वाघांच्या हल्ल्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला असून त्यामध्ये 5 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये नाशिक मुंबई महामार्गालगतच्या वडपा येथील शालिमार ढाब्याजवळ जेवणासाठी आलेल्या 2 ग्राहकांमध्ये वाद झाला आणि यावेळी किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी सुद्धा पाहायला मिळाली. या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवला गेलाय. चंद्रपूरमध्ये वाघाचे हल्ले वाढत असल्यामुळे शेती आणि शेतमजुरांचं नुकसान होत आहे असं सुद्धा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. शेतीच्या बाजूच्या जंगलांना कुंपण घालण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबईसह राज्यभर 11वी ऑनलाईन प्रवेशांसाठी असलेले संकेतस्थळ सोमवारपासून म्हणजे आजपासून खुले होणार आहेत. पहिले 2 दिवस सरावासाठी असणार असून त्यानंतर 21 पासून प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. 11वीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करणं अनिवार्य असेल. संपूर्ण राज्यभरात यंदा प्रथमच 11वी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे आणि यावर्षी 10वीला उत्तीर्ण झालेल्या 14,55,000 विद्यार्थ्यांसाठी 20,43,000 जागा उपलब्ध आहेत. या जागा यंदा 10वीला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा तब्बल 6 लाख जास्त आहेत. एक ब्रेकिंग बातमी. केईएम रुग्णालयामध्ये 2 संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय का असा सवाल उपस्थित होतोय. मात्र 2 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नसून त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाला असल्याचं रुग्णालय प्रशासन सांगतंय. आणि केईएम रुग्णालयामध्ये 58 वर्षीय महिलेचा आणि 13 वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा
मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये हे रुग्ण कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालेलं होतं. उपचारादरम्यान आम्ही सर्व तपासण्या करतो आणि त्यातच आम्ही कोविडची देखील तपासणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करताना कोविडचा प्रोटोकॉल पाळत त्यांना मृतदेह कोविड बॅगमधून देण्यात आल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलंय. आणि यानंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच विलंबाने तिकीट घेणाऱ्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यासाठी मोबाईल ॲप ऑनलाईन तिकीट प्रणाली विकसित केली जाणार आहे. या ऑनलाईन ॲपला तांत्रिक अडचण आल्यास किंवा सुट्या पैशांवरून वाट टाळण्यासाठी अत्याधुनिक ई मशीन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बसच्या तिकीट दरवाढीच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीने विरोध दर्शवलेला आहे आणि दरवाढीच्या विरोधात आपच्या वतीनं पुण्यामध्ये स्वारगेट चौकामध्ये आंदोलन सुद्धा झालं. तिकिटांच्या दरवाढीमुळे प्रवासी घटतील, वाहतूक कोंडी, प्रदूषण वाढेल या कारणांमुळे विरोध दर्शवण्यात आला. तर पुण्यामध्ये स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हेच धोरण राबवण्याची आम आदमी पार्टीनं मागणी केली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 4 दिवस हलक्या आणि मध्यम स्वरूपासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या शेजारील जिल्ह्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे. पुणे, मुंबई या शहरांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज येण्यास अनेक अडचणी येत होत्या. ते यंदाच्या मान्सून हंगामापासून कमी होतील अशी आशा आहे, कारण सप्टेंबर 2024 मध्ये एक्सपॅन्ड रडार बसविण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मुंबई जलमय होण्याच्या किमान 5 ते 6 तास आधी हा अंदाज मिळणार आहे. हेच रडार पुणे आणि कोकणामधील काही भाग कव्हर सुद्धा करेल. संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावल्याची माहिती. शहरी भागामध्ये पावसामुळे गारवा निर्माण झालेला, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागांमध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे. संभाजीनगरमध्ये शिवाजीनगर ते बीड बायपास भुयारी मार्गामध्ये पहिल्या पावसात पाणी तुंबलं. भुयारी मार्ग तुंबल्यामुळे वाहतूक सुद्धा कोंडी झालेली होती. पाणी निघेपर्यंत भुयारी मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. अहिल्यानगरमध्ये काही तासांमध्येच पावसामुळे नाले आणि गटारं तुंबली. पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचं पाहायला मिळालं. शहरामधील प्रमुख चौका, बाजारपेठा आणि नागरी वसाहतींमध्ये पाण्याचे लोट वाहू लागले. योग्य पद्धतीमध्ये नालेसफाई झाली नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती आहे. कोल्हापूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि शहापूर बस स्थानकामधील छताला गळती लागल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे शहापूर बस स्थानकाची दयनीय स्थिती समोर आलेली आहे, तर प्रवाशांकडून स्थानकाच्या दुरुस्तीची मागणी होतीये. कोल्हापूरमध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून दररोज पाऊस कोसळतोय. पावसामुळे शहरातल्या महाद्वार रोड इथं काही दुकानांमध्ये पाणी शिरलंय. रस्त्यांची उंची वाढवल्यामुळे पाणी थेट दुकानांमध्ये शिरल्याचं चित्र. नांदेडच्या लोहा तालुक्यामधील जागमा शिवणी इथल्या साखर कारखान्याच्या धुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे या साखर कारखान्याला 1,13 लाखांचा दंड ठोठावला गेला. 11 शेतकऱ्यांना 55 लाखांचं नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. बुलढाणा शहरावर पाणी संकट ओढावलेलं असून आधीच 10 ते 12 दिवस आड पाणी पुरवठा होतो आणि त्यामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिक त्रस्त होते आणि त्यामध्ये आता हे पाणी दूषित येत आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 880 गावांमध्ये शुद्ध पाण्याकरता पाणी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हितीन रहमान यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यामधील सोनल प्रकल्पाचे पाणी उन्हाळी पिकांसाठी सोडल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. संत्रा आणि इतर फळबागांसाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं होतं.
आणि ही मागणी पूर्ण झाली. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुद्धा केलेलं होतं. अखेर त्यांच्या मागणीला यश आलंय. तर संघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर साई संस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार सुद्धा झाला. यावेळी उत्तम व्यवस्थापन केल्यासंदर्भात भागवत यांनी साई संस्थान आणि व्यवस्थापन मंडळाचे आभार मानले. जेजुरी गडावर श्री खंडोबा देवाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये 121 डझन आंबे वापरून आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली. त्यामुळे गाभारा फुलून दिसत होता. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त गडावर दर्शनाकरता दाखल झाले. तेरा कोटींच्या MD ड्रग्जसह 5 जणांना परिमंडळ 6च्या ATS आणि RCF पोलिसांच्या संयुक्त पथकानं अटक केली. गेल्या 2 महिन्यांमध्ये या पथकाने मुंबईसह नवी मुंबईमध्ये ही कारवाई केली आहे. 19 मार्चला या पथकाने एका तरुणाला MD ड्रग्जसहित अटक केलेली होती. मुंबईमध्ये पोलिसांनी तब्बल 13 कोटी 37 लाखांचा ड्रग्जचा साठा जप्त केलेला आहे आणि या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. ही तस्करी एका मोठ्या टोळीमार्फत केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुढचा तपास सुद्धा सुरू आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्याच्या हद्दीमध्ये विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण आणि ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले. गडचिरोली महामार्गावर यू टर्न घेत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रक चालकाने कारला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि कारची बरीच दयनीय अवस्था सुद्धा झालेली आहे. अपघात एक गंभीर झालेला असून उपचारादरम्यान त्याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी झालेला आहे. भंडाऱ्यामधील मोहाडी तालुक्यामधील पालोरामध्ये ही घटना घडली आहे. घटनेमध्ये आशिष वालदेचा मृत्यू तर गणेश साठवणे गंभीर जखमी आहे. टिप्पर चालक मात्र घटनास्थळावरून फरार झालाय. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. भर उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये पोहण्याचा मोह 2 तरुणांच्या जीवावर बेतला. गोवंडी बैंगनवाडी इथे राहणारे 3 तरुण भिवपुरीला फिरण्यासाठी आलेले होते. पाली भूतीवली डॅमचं सौंदर्य पाहून त्यांना पाण्याचा मोह आवरता आला नाही आणि पोहताना पाण्यामध्ये बुडून इब्राहिम अजीज खान, खलील अहमद शेख या दोघांचा मृत्यू झाला. बीडमधील गेवराई शहराजवळ रांजणी गावानजीक एका कंटेनरला आग लागली. अचानक लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती आणि या आगीमुळे कंटेनरमधील साहित्याचं मोठं नुकसान झालंय. मात्र या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग लागली. एका रासायनिक कारखान्याला आग लागल्याची माहिती असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये सुद्धा यश आलंय. रासायनिक कारखान्याला आग लागल्यामुळे परिसरामधील अन्य कारखान्यांमध्ये सायरन वाजवून अलार्म देण्यात आला. बोईसर तारापूर MIDC मधील कॅमलिन कंपनीमध्ये गॅस गळती झाली आहे. डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्यामुळे 10 कामगार जखमी झालेले आहेत. जखमी लोकांवर उपचार सुरू आहेत. कंपनी आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचं समोर आलंय. बोईसर पोलीस आणि कामगार सुरक्षा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. धाराशिव उमरगा शहराजवळील बायपास रोडवर भीषण अपघात झालेला आहे. अपघातामध्ये बहीण भावाचा जागीच मृत्यू झालाय. उमरगा शहराच्या बायपास रस्त्याकडे जात असताना हैदराबादकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की टेम्पोने दोघांना सुद्धा फरफटत नेलाय. दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्यामधील देवधे फाटा इथं ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. रवींद्र रघुनाथ सुपल असे अपघातामध्ये मृत्यू पडलेल्या दुचाकीस्वाराचं नाव असून ट्रक चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचं समोर आलंय. कल्याण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात धडक कारवाई केलेली आहे. कारवाईमध्ये एका इराणी व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 3 देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. नेदरलँड, जर्मनी आणि डेन्मार्क देशाच्या दौऱ्यावर असणार आहेत. भारत पाकिस्तान तणावाच्या नंतर एस जयशंकर यांचा हा पहिलाच विदेश दौरा असेल. पाकिस्तानकडून दहशतवादाला कसं पाठबळ दिलं जातं
याची माहिती जयशंकर देणार आहेत. लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला पाकिस्तानमध्ये ठार करण्यात आलेला आहे. अज्ञात हल्लेखोराच्या हल्ल्यात सैफुल्ला खालिद ठार झालाय. सैफुल्लावर RSS मुख्यालयामध्ये हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप होता. सैफुल्ला लष्कर ए तोयबाचा टॉपचा दहशतवादी असून तो अज्ञाताच्या हल्ल्यामध्ये ठार झाला. पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील शहजाद नावाच्या व्यक्तीला अटक झालेली आहे. शहजाद भारत पाकिस्तान सीमेवरून वस्तूंची तस्करी करत होता आणि याच तस्करीच्या कव्हरचा वापर करून ISI एजंट्सना संवेदनशील माहिती शेअर करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पाकिस्तानला नाणेनिधीच्या नव्या 11 अटींची वेचण घालण्यात आली आहे. भारतासोबतच्या संघर्षानंतर 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक म्हणजे 18% जास्त संरक्षण खर्च राखून ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर कृषी उत्पन्नावर सुद्धा कर लावण्याची नवीन कायदे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर गंभीर आरोप केले. गौरव गोगोई ISIच्या निमंत्रणावरून पाकिस्तानला गेलेले होते. तर पाकिस्तानमधील गृह विभागाच्या निमंत्रणावरून गोगोई तिथे गेले आणि त्यानंतर भारतामध्ये आल्यावर त्यांनी राफेल खरेदीचा विरोध केला असा आरोप शर्मा यांनी केला. गौरव गोगोईंनी सर्व आरोप फेटाळून लावले. अरुणाचल प्रदेशमधील दिबांग व्हॅलीला रविवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलेली आहे. पण भूकंपाची तीव्रता मध्यम असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.